सिंगल को बन मालूम सब जैन था सब अच्छा वाला के इधर आके गुड्डिया अलग गया वो मुलं तुम्हाला सांगितल्यानंतर अशी घटना घडली आणि सांगितल्यानंतर मला थोडंसं वाटलं आपण मदत करावी आणि आपल्या सांगोल्यात एक अशी एक संस्था आहे की सर्वांना आपुलकीनं सामावून घेणारी आणि मदत करणारी संस्था अशी आहे. म्हणून मी सरांना लगे फोन लावला आणि फोन लावल्याबरोबर सरांना लगे होकार दिला की कुठे घटना घडली आहे, किती वाजता घडली, त्याचा नंबर द्या. त्यांचा आम्ही मोबाईल नंबर पाठवला. त्यांनी त्याचे संपर्क साधला आणि बरोबर या ठिकाणी 5 वाजता त्या ठिकाणी हे आजचे साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय यादव साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या जळीतग्रस्तांना चांगली मदत या ठिकाणी केलेली आहे. तर मी या सगळ्यांच्या वतीनं मी यादव सरांचं मनपूर्वक त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि असं त्यांचं कार्य या ठिकाणी पुढं त्यांचं कार्य चालूच आहे. असं कार्य त्यांचं पुढं उज्ज्वल कार्य सुरू व्हावं. सगळे मंडळी, मित्रमंडळी आणि सहकारी, आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज येतात की आपुलकी फाउंडेशननं इथं मदत केली, तिथं मदत केली. पण ॲक्च्युली आज मला हे बघण्याचा योग आला जेणेकरून जे आज इथं आपले ऊस बांधव, ऊस तोडण्यासाठी जे कामगार आलेले आहेत त्यांचं अनावधानानं किंवा रात्री कुणी नसल्यामुळे, दुपारी कुणी नसल्यामुळे त्यांचं झोपडं जळून गेलं. आणि जसं आईवडील सरांनी सांगितल्याप्रमाणे इमिजिएटली सकाळी त्यांना सांगितलं की संध्याकाळी इमिजिएटली त्यांनी तात्काळ स्वरूपात मदत केली आणि कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या फॉर्मॅलिटीज, प्रोटोकॉल फॉलो करता जरी काही सेट असतील तर इमिजिएटली ज्याची गरज आहे ही गरज लक्षात घेऊन अशा प्रकारची एकदम महत्त्वाची अशी मदत त्यांनी या कामगारांना किती केलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांना त्यांचं जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी ताबडतोब आणून इथे दिलेल्या आहेत. त्यामुळं म्हणजे खरंच ही म्हणजे धरून मन भरून येणारी गोष्ट आहे. कारण या लोकांचा काही संबंध नसताना हे आपली पोटाची खळगी भरण्यासाठी इथं आलेले लोक आहेत आणि यांचा काही संबंध नसताना सुद्धा आपुलकी फाउंडेशन जसं नाव आहे त्यांचं, त्या नावाप्रमाणे ते लोक इथं फॉलो करतात. त्याचे नाव यांना म्हणजे एकदम सुटेबल नाव होतं आहे. कारण कोणाचा काही एक माणुसकीच्या नात्याने ते या ठिकाणी इथं आले आणि त्यांना मदत करतायत. खरंच म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि मी खरंच मनापासून त्यांना आभार व्यक्त करतो त्यांचे आणि अशीच मदत त्यांनी सगळ्यासाठी पण पुढं चालू ठेवावी अशी विनंती करतो. धन्यवाद साहेब.